शेवटी विशाल सरांनी त्यांच्या आईच्या हातचं डबो खाल्ल्याने, पण ह्या त्यांका माहिती नाही. त्यांका कळला तर किती वाईट वाटत त्यांका. पण मी या करते त्यात चुकीचं तर नाही आहे ना. सौदामिनी मॅडमचा फोन. हॅलो, हा सौदामिनी मॅडम. सौदामिनी मॅडम, त्या हिच्याशी काय एवढं बोलतायत, तेही आता यावेळी? अहो होय, मी काम केलंय, पण प्लीज आता आपण उद्या बोलूया काय? हा, मी ठेवते, बाय. सौदामिनी मॅडम का खरंच किती काळजी असा विशाल सरांची. ही भिकारडी माझ्या डोक्याला भुंगा लावून स्वतः झोपलीये. हिला तर मी झोपूनच देणार नाही. उठ उठ. काय झाला? काय काय काय? भूक लागली मला, जा. मग जाऊन जेव. तू मालकीण नाहीयेस, कळलं ना? मी मालकीण आहे. मी जसं बोलेन तसं करावं लागेल. मला भूक लागली, मला सँडविच खायचंय, जाऊन बनव. आत्ता सँडविच मी नाही बनवूचंय, माका खूप झोप इली. ए, नुसतं उलट बोलायचं नाही. तुला सांगितलं ना, मला भूक लागली, जाऊन सँडविच बनव. उठ उठ उठ. इरा, काय करतास ह्या? तुला सांगते तेवढं कर, जा. मग ही कुठली पद्धत आ? नीट सांग. पद्धत आहे म्हणजे? आधी सांगितलेलं ना, मग जा बनव. पण सौदामिनी मॅडम सोबत यावेळी काय बोलत असेल? मरू दे, मला काय करायचंय, मी झोपते. सरस्वती माझ्यासाठी इतकं सगळं करते. उगाच नाही कोण कोणासाठी एवढं कर. तिच्याही मनात माझ्याबद्दल नक्कीच प्रेम आहे, फक्त ती व्यक्त नाही होत. नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी इतक्या घाईत थोडीच होतात. आज ना उद्या आमचं हळूहळू प्रेम नक्कीच फुलेल. आम्ही एकत्र येऊ, एकत्र प्रॅक्टिस करू. तिची सगळी स्वप्न पूर्ण होताना मी बघेन. मी कायम तिच्या सोबत असेन, तिला साथ द्यायला. सरस्वती, अहो कसला एवढा विचार करतास? आणि काय त्या डब्याकडे टक लावून बघतास? झोपायचा नाही हा? सकाळी जाऊचा ना हॉस्पिटलला. मग चला झोपा बघू. ता डबा ठेवा पिशवीत आणि झोपा. ठेवा. ठेवतो ठेवतो. सरस्वती, तू पण ना हट्टी आहेस एक ना. हे झालं समान. यागेस
अशी काय ही झोपली? मका सँडविच आणूक सांगितलं आणि स्वतः झोपले. इरा उठ, इरा उठ, सँडविच आणलाय. मला नकोय. इरा अगो तूच सांगितलंस ना सँडविच बनवू. ह्या घे, आणलाय, खाऊन घे. नकोय मला. इतका उशीर केलास, भूक मेली माझी. मग आता ह्याचा काय करू? फेकून दे. काय तू डोक्यावर पडलीस का इरा? मनात येईल तेव्हा सँडविच बनवूक सांगतस काय, फेकूक सांगतस काय? अगो अन्न असं या, बाहेर लोकांना खाऊक मिळत नाही, तुका फुकट मिळतं तर फेकूक सांगतस? ए बाई प्लीज तुझी टीचरगिरी बंद कर. काय करायचं ते कर, कळलं? मला नकोय आता हे. झोपू दे. इरा बयो, अगो बाय झोपलं नाहीस? आणि ह्या काय तुझ्या हातात? सँडविच? अगो तुका भूक लागली तर सांगायचं ना माका. आता रात्रीचं सँडविच बिंडविच खाऊ नको. थांब, मी पटकन ना जेवण गरम करते. ते माझ्यासाठी नाही, इरासाठी बनवलेला. मका झोपेतून उठून त्यांनी बनवूक लावलं आणि आता घेऊन गेले तर बोलता मका झोप इलिया, फेकून देता. काय? ह्या पोरीक ना कशाचीच किंमत नाही, ना माणसांची ना खाण्याची. खाण तशी माती. पण तू कशी काय जागी आता? अगो बाय, माका झोपच लागत नाही. सतत त्यांची आठवण येत राहता. हे कसे असतले, खय झोपत असतले, काय करत असतले. कसेही असले तरी माझं घो असा गो. जेलमध्ये जाऊन बसले असले ना तरी माका खूप आठवण येतात त्यांची. मग डोळ्यात डोळच लागत नाही. अत्ते, तू नको काळजी करू, सगळं नीट होईल. बरं चल, मस्तपैकी गप्पा मारत मारत सँडविच खाऊ. ठीक आहे, चल. आत्ते, थय नको, मग हे आपल्या फेवरेट जागेवर. बयो, कितीतरी दिवसाने आपण असे निवांत बसलाव नाही? होय ना. बयो, आजची रात्र आपण अजून मजेशीर बनवायची काय? म्हणजे कशी? म्हणजे आपण एक गेम खेळूया. तू डोळे बंद कर आणि मी जे जे प्रश्न विचारीन ना त्याची खरी खरी उत्तर द्यायची. ठीक आहे. डोळे बंद कर. चीटिंग नाही करायची हा. असा समज की भारती वहिनीच प्रश्न विचारता आणि तिकाच तुका उत्तर देऊची. ठीक आहे? हा. तर पहिलो प्रश्न, माका सांग, तू डॉक्टर झाल्यावर पहिल्या पगाराचं काय करतलस? कातळगावात अबांका पाठवून देईल. सुरुवातीच्या काळात त्यांनीच माझ्या शिक्षणाचा खर्च केला. शाब्बास. आता दुसरा प्रश्न, माका सांग, तू डॉक्टर झाल्यावर गावाकडे जाऊन क्लिनिक उघडतलस की मुंबईत हॉस्पिटलमध्ये काम करतलस? लोकांची सेवा करू गावात जाऊन दवाखाना खोली. आई, तुझीच इच्छा होती ना की मी डॉक्टर बनून गावातल्या लोकांची सेवा करावी, कमी पैशात त्यांच्यावर उपचार करावा. तसाच होणार. विशाल सरांवर प्रेम असा की नाही? बोल, असा की नाही? ते मी नाही विचारतय, भारती वहिनी विचारता. आणि अवशेशी खोटा बोलायचं नाही हा. गुड नाईट. अगो बयो सांगायचं ना खरा खरा उत्तर. लाजली पोर. देवा रवण, आता ह्या दोन अबोल फुलपाखरांचा प्रेम कायता फुलात येत लवकर.
काय ग सरस्वती, काय झालं इथे का बोलवलं? सांगताय दादा, बरं झाला तू पण इला. ही बघा ही जागा, आपण हा टेम्पररी क्लिनिक चालू करू शकतो. एक मिनिट काय चाललंय तुमचं? मला काही कळेल का? मला काहीच माहित नाही. सर राव. हा ग बयो, सरांना ऍक्च्युली काहीच माहित नाही यातलं. सर, जे पेशंट फी भरणार नाहीत त्यांची फी स्टाफच्या सॅलरी मधून कट करणार आहे. तुला यावर काही सोल्युशन सुचतंय? एक मोक्याची जागा बघून थयच आपण गरजू लोकांसाठी क्लिनिक पण सुरू करू शकतो. आपलं दवाखाना थय असतात ना, तर मग त्या लोकांका दिसत. उद्यापासूनच आपण हॉस्पिटलच्या जवळ जागा शोधायला घेऊ. अरे एक नंबर आयडिया आहे. नाही मग लगेच त्या मालकाशी बोलून घेऊया आपण. हा काका, जरा या ना, थोडं बोलायचं होतं. बोला. आम्ही गरीब लोकांसाठी फ्री मध्ये उपचार करणार आहोत, तर मग आम्ही क्लिनिक टाकायचा विचार करतो. ही जागा हवी होती आमका. काय फ्री मध्ये उपचार करणार? एवढं भाडं देऊन, ते पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलच्या समोर? अरे भाडं तरी परवडणार आहे का तुम्हाला? तर आम्ही बघून घेऊ. तुम्ही सांगा ना, मिळात काय जागा? ठीक आहे, मी माझ्या मालकांना विचारून सांगतो. क्लिनिक? कसलं, कोणाचं क्लिनिक? काय रे, काय विचारतायत सर? कसलं क्लिनिक? कुठलं क्लिनिक? म्हणजे आम्ही आणि डॉक्टर शुभंकर होय क्लिनिक टाकणार आहोत. व्हॉट? एक मिनिट, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय ते? अरे इथे समोर जे हॉस्पिटल कॉलेज आहे तिकडे अजून शिक्षण सुरू आहे ना तुमचं? काय करिक्युलम कंप्लीट झालंय? डिग्री मिळाली? अरे या फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन, हे जे डॉक्टर विशाल आहेत ना, ते आणि त्यांचे गुरु डॉक्टर शुभंकर देवसाके हे आत्ता कुठे रुजू झालेत हॉस्पिटलला. आणि इतकी वर्ष अविरत सुरू असलेल्या हॉस्पिटलच्या समोर तुम्हाला क्लिनिक उघडायचंय? अहो सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. आम्ही. गैरसमज कसला? ज्या हॉस्पिटलमध्ये, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही विद्या घेत आहात त्याच्यात समोर तुम्हाला स्वतःचं एक स्वतंत्र दुकान थाटायचंय? हा? अरे लाजा नाही वाटत का असले धंदे करताना? आमच्या रेप्युटेड कॉलेजची बदनामी करायची? हा? सर, तुम्हाला वाटतंय तसं खरंच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे तू विशालला जर त्रास झाला तर तुझा पहिला हिशोब मीच करेन. आता जे काही बोलायचंय, जे काही सांगायचं असेल ना, ते सौदामिनी मॅम समोर सांगा. ओके? नाही, तुमचे जे काही समज, गैरसमज दूर करायचे असतील ना, ते त्यांच्या समोर. चला सर प्लीज ऐकून घ्या. हे सगळं ऐकायचं ना आता, ते मॅडम समोर तुम्ही सांगायचं, आम्ही ऐकायचं. चला सर ऐकून घ्या ना प्लीज. मोठे चला 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 सर प्लीज. चला. काका सॉरी. हे यार, काय चालू आहे यार इरा तुझं? का थांबलोय आपण? निघू ना कॉलेजला. अंकिता, एवढी काय घाई ग तुला? हा, सांगितलं ना सुमन आत्या येते कोल्ड्रिंक्स घेऊन. थांब ना. इरा, मला ना तुला एक विचारायचं होतं. बोल ना. ए म्हणजे तू एवढी तयार होतेस ते त्या विशालसाठीच, म्हणजे विशाल सरांसाठीच ने. ए पण मग तो आला तर तू अशी लांब लांब का जातेस? म्हणजे तुला काय झालंय? तू अशी वेगळी वेगळी का वागते? हो यार, एक्झॅक्टली, मला पण जाणवलंय हे. काय ग, इतर दिवस नेहमी त्यांचा जप करत असायचीस आणि आजकाल बोलतही नाहीस.
त्यांना काय मनातून काढून बिडून टाकलं काय? अंकिता, हे वाक्य आज पहिल्यांदा आणि शेवटचं बोललीस, कळलं? विशालला माझ्या लाईफ मधून आणि माझ्या मनातून कोणी काढू शकत नाही, अगदी मी सुद्धा. ए पण मग लांब राहण्याचं नेमकं कारण तरी काय? ते मी नाही सांगू शकत. नको सांगू, आम्हाला काय. पण एक लक्षात ठेव, त्याच्यापासून लांब लांब पळशील आणि एक दिवस ती बयो त्याला पळवून नेईल. अंकिता, तोंड सांभाळून बोला. तुला माहित आहे त्या भिकारडीचं नाव काढलं तर माझ्या डोक्यात सणक जाते. हे बघ, तुझ्या चांगल्यासाठी सांगतेय, विचार कर. त्या भिकारडीने किती प्रयत्न केले ना, तरी हे पॉसिबल होणार नाही. कारण माझ्या मॉमनी सगळी सेटिंग केली. म्हणजे माझी मॉम माझ्या सोबत आहे, तिला सुद्धा विशाल पसंत आहे. सो बस काही दिवसांचा प्रश्न आहे. मग विशाल कायमचा फक्त आणि फक्त माझा. ही महामाया माझ्या बळूच्या सुखात पण हय आड येता. पण जर इरा पण विशाल सरांच्या मागे असा तर मग माझ्या बळूचा कसा होतला? रवण, आता ह्यो काय नवीन पेच मांडून ठेवलंस? मॅडम, तुम्ही काय ऐकून घेताय यांचं? ही सरस्वती भारती काना मागून येऊन तिखट होतीये ती. एका साध्या छोट्याशा खेडेगावात ना आलेली ही मुलगी, हिला काय कळणार आहे त्या हॉस्पिटल मधल्या मोठ्या गोष्टी? मॅडम, हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही यांचं अजिबात ऐकू नका. आपल्याच हॉस्पिटल समोर क्लिनिक उघडून आपल्याच हॉस्पिटलची बदनामी करताय. एक्झॅक्टली पोटे, एक्झॅक्टली. आणि सौदामिनी, तुझ्या ही गोष्ट लक्षात येते का की या सगळ्या गोष्टींचं नुकसान आपल्याला सहन करावं लागणार आहे? अगं, आपल्याकडे जे उरले सुरले पेशंट्स आहेत ना, तेही यांच्याकडे जातील. आणि हे सगळं करून यांना नेमकं प्रूव्ह काय करायचं सांगा? नाही, मला हेच कळत नाहीये, आपल्यासारख्या इतक्या प्रतिष्ठित हॉस्पिटलच्या समोर हे एवढंसं क्लिनिक काढून ह्यांना नक्की काय प्रूव्ह करायचंय की हे किती महान आहेत, गरिबांचे कैवारी आहेत वगैरे वगैरे, राईट? मग सौदामिनी, मीडियाने जर खरंच याच्यात लक्ष घातलं ना, तर आपलं अख्खं रेप्युटेशन स्टेकवर लागेल. यू गेट दॅट? दुष्यंत आणि पोटे, कसं आहे, नाण्याच्या ना दोन बाजू असतात. मी तुमची बाजू ऐकली, आता मला तिची बाजू ऐकायची. सरस्वती, तू बोल. ह्या बघा मॅडम, हॉस्पिटलची बदनामी करणं हे आमचा हेतूच नाही. उलट आमच्या क्लिनिकमुळे हळची गर्दी कमी होऊ शकते. म्हणजे बघा ना मॅडम, आजूबाजूच्या गरीब वस्तीसाठी आपलं हॉस्पिटल जवळ पडतं, म्हणून काय झालं तरी ते पहिले आपल्या हॉस्पिटलमध्येच येतात आणि म्हणूनच गर्दी होता आणि आपल्या स्टाफवरती लोड येतात. आणि मग पुढे खर्च झेपला नाही की त्या गरीब पेशंटांका त्यांच्या गरीब नातेवाईकांसोबत हैसून अर्धवट ट्रीटमेंट घेऊन निघून जाऊ लागतं. ज्या लोकांका पैशांचा प्रॉब्लेम असतात ते आमच्या क्लिनिकमध्ये येतील आणि बाकीची श्रीमंत माणसं आपल्या हॉस्पिटलमध्ये येतील. त्यामुळे आपल्या हॉस्पिटलचं रेप्युटेशन पण तसाच राहता ना. आणि फ्रीमध्ये उपचार घेतल्याने गरीब पेशंट पण खुश होते आणि समाजसेवा केल्याचं आमका पण समाधान मिळत ना. ह्या सगळं पटता की नाही तुमका? यू आर राईट. पण मग इकडच्या कामाचं काय? तुमचे वॉर्ड व्हिजिट आणि तुमचे लेक्चर्स, त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. लेक्चर आणि ह्याची कामं सांभाळूनच आम्ही ताप करू. नाही, पण ह्या गोष्टीचा आपल्या हॉस्पिटलवर परिणाम होणारच ना.
अहो मॅडम, हा सरळ सरळ आडमुठेपणा आहे. यांनी हॉस्पिटलला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. उलट हॉस्पिटलचे स्टुडंट्स आणि कर्मचारीच हे सगळं करतायत म्हटल्यानंतर आपल्या हॉस्पिटल सॉरी, तुमच्या हॉस्पिटलचं रेप्युटेशन चांगलंच राहणार आहे. डन. तुम्ही सुरू करा क्लिनिक लवकरात लवकर. दुष्यंत, पोटे, यांना जी काही मदत लागेल ती प्लीज करा. आणि सरस्वती, हे सगळं करताना असं काही करू नका की मॅनेजमेंट आणि ट्रस्टीना हस्तक्षेप करावा लागेल. चांगल्या कामासाठी सौदामिनी कधीच आडकाठी करत नाही. पण या सगळ्या कामासाठी तुम्हाला लायसन्स डॉक्टर लागतील, राईट? मग कोण कोण आहे तुमच्यासोबत? कोणीतरी सिनियर डॉक्टर हवा की नाही? होय, डॉक्टर शुभंकर देवचाके असतात. अच्छा, गुड गुड. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. येतो आम्ही. I just can't believe. काय सौदामिनी, काय काय चाललंय काय तुझं? काय गरज होती ना परमिशन द्यायची? दुष्यंत, उगाच आरडा ओरडा करू नकोस. ही फक्त परमिशन दिली आहे कारण मला माझी इमेज विशाल समोर खराब करायची नाहीये, कळलं? ओके ओके, मग आता काय करायचंय आपण? आता हे सगळं तू थांबवायचंस. काय? मी काय काय बोलतेस तू? हा, हॉस्पिटलचा डीन आहेस ना, मग तुझी पॉवर वापर आणि हे सगळं अगदी व्यवस्थित हँडल कर. ओके ओके, मला सांग, या सरस्वती समोर तू इतकी पोलाइटली का बोलत होतीस? यापुढे मी त्यांच्या समोर शांतच राहणार, त्यांच्या होला हो करणार आणि मग तू तुझी पॉवर वापरून त्यांची सगळी कारस्थानं मोडीत काढायची, कळलं? आणि कसं आहे माहितीये का, मी काय करायला पाहिजे आणि काय नाही यापेक्षा तुझं डोकं वापर आणि हे सगळं थांबव. ओके? फक्त बायकांची फालतू लफडी करत बसू नकोस. सौदामिनी, आपल्या पर्सनल गोष्टी इतरांसमोर डिस्कस करू नकोस. हो ना? मग ही सगळी नाटकं आता थांबव. ओके? सर, मी पण आलो, येतो ना. सरस्वती उर्फ बयो, आता तू तुझे गेम खेळ आणि मी माझे गेम खेळेन. सौदामिनी ना पूर्णपणे मला अजून कधी कळलीच नाही. तिच्या शातीर डोक्यामध्ये कधी काय येईल काही सांगता येत नाही. अरे असं कसं करू शकते ती? या लोकांना इतक्या सहजासहजी परमिशन कशी देऊ शकते ती? काय जी सरस्वती तिच्या डोळ्यासमोर एक क्षणही तिला सहन व्हायची नाही ना, आता ती सौदामिनी त्या सरस्वतीशी इतकी प्रेमाने मी पण तोच विचार करतोय की हे नेमकं कसं सगळं चालू. ऍक्च्युली काय झालं,
आय एम सो सॉरी सर. मी चुकून हात ठेवला. माझं इंटेन्शन तसं नव्हतं सर. आय एम सो सॉरी सर. मी अजूनही या कॉलेजचा आणि हॉस्पिटलचा डीन आहे. तुम्ही जरी त्या सौदामिनीचे गुलाम झाला असाल ना, तरी पोटे अवकातीत राहायचा. तुमची नोकरी अजूनही माझ्याच हातात आहे आणि मी अजूनही सौदामिनीचा नवरा आहे. सो आय एम सॉरी सर. म्हणजे मी म्हटलं ना, चुकून झालं माझ्याकडनं. हो, खरं तर सर मला कळतच नाहीये नेमका कोण कोणाचा नवरा आहे आणि कोण कोणाची बायको आहे. पण ठीक आहे, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी जाऊ दे ना. कोणी का कोणाचा नवरा असे ना आणि बायको असे ना. आणि मी खरं तर हाच विचार करत होतो की ह्या तिघांचं नेमकं प्रकरण काय आहे, त्याचाच विचार मी सुद्धा करत होतो सर. कसला भारी ना. कधी या न्यूज बाबांका सांगते ना, असं झालंय माका. हो ना, पण तू मात्र कमाल केलीस वयो, नेहमीप्रमाणेच. मी तर घाबरलोच होतो. मला वाटलं होतं मॅडम आता परवानगी नाकारतात की काय, पण तू करून दाखवलंस. होय ना विशाल सर? नाही, मला नाही खरं वाटत आहे. सौदामिनी मॅडमने लगेच कशी काय परमिशन दिली, आणि तेही सरस्वतीच्या विरोधात काहीच न बोलता. विशाल सर, हा म्हटलं बयोने आपल्या करून दाखवलं. अरे त्या बाबतीत ती ग्रेटच आहे. अभिनंदन बयो मॅडम. आता तुमच्या डोक्यातली कल्पना सत्यात उतरणार. तर कॉंग्रॅच्युलेशन. ते पण काही म्हण बयो, त्या खडूस सौदामिनी मॅडमांकडून परमिशन मिळव. सॉरी सर, मला तुमच्या आईंना तसं म्हणायचं नव्हतं. अरे इट्स ओके. सॉरी काय म्हणतोयस? खर तर खडूस हा शब्द सुद्धा अगदी साधा आहे तिच्यासाठी. एक नंबरची पाताळ यंत्री बाई आहे. बरं, त्या सगळ्या जाऊन दे. ह्या सगळ्यात सौदामिनी मॅडमची परमिशन मिळाली ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. परमिशन दिली हे चांगलंच आहे, पण तरी सर आता पण बिन काय नाही. चला आपल्या पुढच्या कामाक सुरुवात करूया. बाबांका मी सांगते, आणि दादा त्या जागेचा पण बघून घेऊया. अजून आपलं नाव पण ठेवूचा. आता आपण डॉक्टर म्हणून एका चांगल्या कामाक सुरुवात करणार. मग हे कसलीच कसं सोडूची नाही. आपलं रवळणात असं आपल्या वांगडा. चला दणक्यात काम सुरू करूया. येस. इकडे या जरा. काय हो, मगाशी ती मालवणी बोलणारी मुलगी परत आली होती इथे? नाही हो, खरं सांगू, त्यांना भाडं परवडणार नाही म्हणून. नाहीतर विचार फार चांगले आहेत त्यांची. हो, आजकाल सामान्य माणसासाठी कोण काय करायला बघतोय? जो तो पैसा कमवायला बसलाय. हा बाजूचा गाळा आहे ना, तो छोटा आहे. बरेच दिवस झाले बंद पण आहे. भाडंही परवडेल त्याला. हो, अगदीच काही नाही झालं तर आमचा गाळा देऊ त्यांना. ए जास्त शहाणपणा करायचा नाही. हे लोक हॉस्पिटल समोर क्लिनिक उघडायचा म्हणतायत. हॉस्पिटल केवढं मोठं आहे माहिती आहे ना तुला? आणि हॉस्पिटल कुणाचं आहे हे माहिती आहे का तुला? सौदामिनी दंडवतेचं हॉस्पिटल आहे. उगाच पोलीस बिलीस आले ना, गोत्यात येशील. त्यामुळे हा गाळा त्या लोकांना भाड्यानं द्यायचा नाही. आणि जर का दिलास तर तू गेलास. आलं लक्षात? हो सर. काय हो सर? हो, त्यांना गाळा द्यायचा नाही. शाबास.
बरा वाटता तुमका? बर दादा, कसा वाटता? चांगली प्रोग्रेस हा. लवकर घरी जाऊचा आपण.